वाराणसीच्या गर्दीवाल्या शहरात पवित्र गंगेच्या काठावर प्रसिद्ध रेशीम वणकऱ्याची मुलगी माया राहत होती. माया तिच्या चपळ बोटांनी आणि सर्जनशीलतेने भरलेल्या मनाने तिने काढलेल्या प्रत्येक धाग्यात कथा विणल्या. तिचा वडील खोल श्रद्धेचा माणूस, तो देव आणि देवता, त्यांच्या खेळकर खेळा आणि त्यांचे खोल ज्ञान यांच्याबद्दल वारंवार सांगत असे. एकदा होळीच्या येणाऱ्या उत्सवासाठी रंगीबेरंगी साडी विणताना मायाला एक अनोखा धागा सापडला. तो इतर कोणत्याही रेशीमपेक्षा भिन्न आभासी प्रकाशाने चमकत होता. जिज्ञासा जागृत झाल्याने तिने तो धागा साडीत विणला. त्यात असलेल्या जादूची तिला माहिती नव्हती. रंगांचा उत्सव आला तेव्हा चमकदार साडीने सुशोभित झालेली माया उत्साही उत्सवात आनंदाने नाचली. अचानक हवेत एक शरारती चमक दिसली. तो कृष्ण होता, खेळकर देव. त्याच्या डोळ्यांत शरारत चमकत होती. तो चमकदार साडीने मोहित झाला होता. त्याचे रंग होळीच्या तेजस्वी रंगांसोबत नाचत होते. कृष्ण नेहमीप्रमाणे आकर्षक मायाकडे गेला. त्याची वंशी मोहक धून वाजवत होती. माया त्याच्या संगीताने आणि त्याच्या खेळकर वर्तनाने मोहित झाली. ती स्वतःला त्याच्याकडे आकर्षित झाल्याचे आढळले. ते एकत्र नाचले. त्यांचा हास्य वाराणसीच्या रस्त्यांवरून प्रतिध्वनित झाला. जरी उत्सव संपत आला तरी कृष्ण नेहमीप्रमाणे शरारती एक मजा करण्याचा निर्णय घेतला. त्याने सावधपणे चमकदार धागा स्पर्श केला आणि मायाच्या आश्चर्याने साडी बदलू लागली. ते चमकले आणि हलले. त्याचे रंग इंद्रधनुष्याच्या रंगांच्या एका काल्पनिक जगात रूपांतरित झाले, प्रत्येक आधीच्या पेक्षा अधिक तेजस्वी. माया गोंधळलेली आणि थोडी घाबरलेली साडीने तिला कसे वेढले आहे हे पाहत होती. तिला एक तेजस्वी मोर बनवत होती. तिचे केस चमकदार पिसांमध्ये रूपांतरित झाले. तिच्या डोळ्यांत 50 रंग चमकले आणि तिच्या मागे एक सुंदर मोर पिच्छा उघडला. कृष्ण त्याच्या मजासाठी आनंदित झाला. हसू फुटले. भिवू नको सुंदर मोर, तो हसला. हे रूपांतर फक्त तात्पुरते आहे. नंतर त्याने सांगितले की चमकदार धागा देवांचा राजा इंद्र यांच्याकडून एक भेट होता. दिव्य जादूने विणलेला धागा. माया सुरुवातीला स्तब्ध झाली. लवकरच तिला रूपांतरणाचा आनंद सापडला. तिने वाराणसीच्या आकाशात उड्डाण केले. तिची मोर पंख तिला गर्दीवाल्या शहराच्या वर घेऊन गेले. होळीचे तेजस्वी रंग तिच्या इंद्रधनुषी पिसांमध्ये प्रतिबिंबित झाले. सूर्य मावळू लागला तेव्हा कृष्णाने एका सौम्य स्पर्शाने रूपांतरण उलट केले. माया तिच्या मानवी रूपात परतली. तेजस्वी साडी तिच्या मूळ रंगांमध्ये मुरडली. तिला आश्चर्याची भावना जाणवली. एक असाधारण साहसाची आठवण कायम तिच्या मनात कोरली गेली. कृष्णाने एक शरारती डोळा मारून तिला निरोप दिला. लक्षात ठेवा माया, तो म्हणाला, जीवन रंगांचा उत्सव आहे. अप्रत्याशित स्वीकारा आणि नेहमी तुमचे मन आनंदाने नाचू द्या. म्हणून खेळकर देवाशी झालेल्या भेटीने कायमस्वरूपी बदललेली माया तिच्या रेशीम मध्येच नव्हे तर तिच्या जीवनातही तिची जादू विणत राहिली. आनंद, आश्चर्य आणि अप्रत्याशित यांचे तेजस्वी रंग स्वीकारत राहिली. ही भारतीय पुराणांवरून प्रेरणा घेतलेली अनेक कथांपैकी एक आहे. देव आणि देवतांच्या कथा समृद्ध आणि विविध आहेत. मानवी भावनांच्या गुंतागुंती, नैसर्गिक जगाची सुंदरता आणि निर्माण आणि विनाशाचं शाश्वत नृत्य यांची झलक देतात. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला भारतीय पुराणांच्या जगातून अधिक कथा ऐकायच्या असतील तर मला कळवा.